नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद. विधानसभेचे पडघम या कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे साहेब यांची आज आपण भेट घ्यायला आलेलो आहे. आज विधानसभा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये व संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा महायुतीचा घटक पक्ष आहे. म्हणजे महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये हा पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा एक घटक पक्ष आहे आणि त्याचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून ते स्वतः या महायुतीच्या प्रचारामध्ये प्रामुख्याने अग्रणी आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ॲक्टिव्हपणे प्रचार करत आहेत. तर त्या संदर्भात उबाळे साहेबांची आपण भेट घेतलेलो आहे. साहेब, माझा पहिला प्रश्न असा आहे की आज आपण संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आहे महायुतीच्या घटक पक्षाच्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून. तर कसं वाटतं एकंदरीतच सांगायचं झालं तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि महेशदादांनी जे 5 वर्ष कामं केलेले आहेत त्या कामाची परतफेड इथली सर्वसामान्य जनता 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून नक्कीच आनंद उत्साह साजरी करेल आणि 23 तारखेचा गुलाल हा जनतेच्या माध्यमातून आदरणीय आमदार महेशदादा शिंदे यांच्यावरती पडेल. साहेब, माझा दुसरा असा प्रश्न आहे की जयदीपजी कवाडे या ठिकाणी कोरेगावमध्ये एक मध्यंतरी तुमच्या वाढदिवसानिमित्त सभा झाली होती आपल्या पक्षाची. तर जयदीपजी कवाडे म्हटले होते की रमेश उबाळे साहेब, तुम्ही आम्हाला आमदार झालेला दिसला पाहिजे. आपण का प्रयत्न केला नाही? आता सगळ्या विधानसभा मतदारसंघाला माहीत आहे की आदरणीय अरुणाताई बर्गे हे महेशदादांनासुद्धा राखी बांधतात आणि रमेश उबाळेंनासुद्धा राखी बांधतात. ते जरी वेगळ्या जाती धर्माचे असले तरी जातपात न मानणारा माझा भाऊ आहे, ताई आहे. त्यामुळं आदरणीय आमदार महेशदादा शिंदे आमदार झाले म्हणजे रमेश उबाळे पण आमदार झाला आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक मतदार हा आमदार झाला. त्यामुळं मला काही गरज भासली नाही की महेशदादांच्या विरोधात जाऊन आमदारकी लढवायची, कारण दादा आमदार म्हणजे आम्ही आमदार असं आमचं गणित आहे. अगदी सर, लोकसभेला आपण जर बघितलं तर संविधान बचाव हा एक नारा दिला होता काँग्रेस पक्षाने, महाविकास आघाडीने, म्हणजे एकंदरीत राज्यामध्ये देशामध्ये. तर आज काय वाटते आपल्याला या बाबतीत? त्यावेळी जो प्रचार होता त्यावेळी त्यांनी जो प्रचार केला महाविकास आघाडीनं आणि आज काँग्रेस स्वतःच राहुल गांधी असतील किंवा त्यांचे वरिष्ठ काही पदाधिकारी असतील ते स्वतःच म्हणत आहेत की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर पहिलं काम काय करू तर आरक्षण रद्द करू. त्यामुळं त्यांची दुईटोप्पी जी भूमिका आहे ती सर्वसामान्य जनतेच्या समोर आली आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः कोरेगावला जी सभा झाली, विराट सभा झाली, त्या सभेला संबोधिताना त्यांनी सांगितलं होतं की कोणी माईका लाल बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही. जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब तेरा संविधान रहेगा. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आपली भूमिका मांडलेली आहे आणि तीच भूमिका महायुतीची सुद्धा आहे आणि म्हणूनच आम्ही मित्रपक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. आणि खरोखर आमच्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं बाबासाहेबांचं संविधान ह्याच्यापेक्षा कोणी मोठं नाही, कोणताही पक्ष मोठा नाही आणि महायुती त्याचा आदर करते. त्यामुळं आम्ही महायुतीसोबत आहे. ज्यांनी काय बुलातापा खासदारकीच्या इलेक्शनला दिल्या होत्या किंवा दिशाभूल केली होती, तुम्हाला मागासवर्गीय समाजाची फक्त मतं पाहिजेत. मतासाठी तुम्ही दारोदारी जाऊन त्यांच्या हातपाय जोडाल, हातापाय पडाल, पण तुम्ही आरक्षणाच्या विरोधातली तुमची भूमिका आहे. त्यामुळे यावेळेस माझा मागासवर्गीय समाज कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला मतदान करणार नाही. आज आपण आमदार महेशदादा शिंदे यांच्याबरोबर आहात. महायुतीतील घटक पक्ष RPI म्हणून आपण सक्रिय आहात. नेमकं आमदार महेशदादा शिंदेंनी ह्या मतदारसंघातील मागासवर्गीयांची कोणती कामं केलेली आहेत? मागासवर्गीयांचं एकही काम आदरणीय आमदार महेशदादा शिंदेंनी ठेवलं नाही. आज मी लासुर्णे गावचा आहे, इथं आमचे सदस्य आहेत, आमचे गावचे ग्रामस्थ आहेत. तर लासुर्ण्यामध्ये माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये बुद्धविहार बांधण्याचं काम गेले 35 वर्षाचा प्रश्न जो प्रलंबित होता
ते काम करण्याचं जी मोठी एक माझा लासूरनेच असं नाही पण कोरगाव विधानसभा मतदारसंघातले प्रत्येक आमची वस्ती आहे तिथं बुद्ध विहार झालेले आहेत, बंदिस्त गटारं झालेले आहेत, रस्त्याची कामं झालेले आहेत. त्यामुळं भरभरून महेशदादांनी मागासवर्गीय समाजावरती प्रेम केलं आहे आणि निधी दिलेला आहे. आणि त्यामुळे या विधानसभेच्या इलेक्शनला मागासवर्गीय समाज आपलं, कारण एकनिष्ठ जात आहे, आमचं मनगट आम्ही कधी कुणापुढं घाण ठेवत नाही. आम्ही बाबासाहेबांची औलाद आहे आणि कुठल्याही बुलाथापांना आणि कुठलं तरी 54 द्याल आणि तुम्ही म्हणाल की आमचं काम करा, तर ते बाबासाहेबांचे अनुयायी असले कुठली फालतुगिरी करत नाहीत. त्यांच्यासाठी बाबासाहेब महत्त्वाचे आहेत, बाबासाहेबांची तत्त्व महत्त्वाची आहेत. आम्ही जिथं पण जातो प्रामाणिकपणे जातो, एक निष्ठेनं काम करतो. दुसरा एक माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 2019ची विधानसभेची निवडणूक आपण आमदार महेशदादा शिंदेबरोबर होता, त्यांचा प्रचार केला. त्यावेळी काही घटना असतील, काही आपण बाजूला झालं त्यांच्यापासून आणि आपण आमदार शशिकांत शिंदे यांच्याबरोबर सक्रिय झाला. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे चांगलं. लोकसभेमध्ये पण लोकसभेच्या निवडणुकीवेळेसही आपण अतिशय आपल्या प्रचारामध्ये उठावदार कामगिरी होती. अचानक तिकडून इकडं तिकडं काय म्हणजे काय समजलं नाही. 2019मध्ये मी, माझं कुटुंब, माझा मागासवर्गीय समाज हा पूर्णपणे आदरणीय आमदार महेशदादांच्या सोबत आम्ही काम केलं आणि त्यांच्या अंगावरती जो गुलाल पडला त्यात माझ्या SC OBC बांधवांचं सगळ्यात मोठं योगदान होतं. काही अंतर्गत आमच्या वैचारिक मतभेदामुळं महेशदादांपासून मी दुरावलो, थोडंसं लांब गेलो. आमचे संबंध होते पण आमचं काय असा वाद आणि भांडणं बांधायला बांध आहे असं काही नव्हतं. त्याच्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये गेलो. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा मी कुठल्याही पक्षात गेलो आणि कुठेही जरी गेलो तर माझ्या समाजाला मी सोडलं नाही. मी समाजासोबत प्रामाणिक राहिलो, एकनिष्ठ राहिलो. भीमनगर दऱ्याचा 60 वर्षाचा प्रश्न असेल त्याच्यासाठी मी आमरण उपोषणं केली, आंदोलनं केली. सिद्धार्थनगरसाठी सुद्धा मी एक निवेदन दिलं. नवीन पाण्याची टाकी, नवीन विहीर, नवीन पाईपलाईन ह्या गावांना भेटली. माझ्याकडे शैक्षणिक मी विद्यार्थी दत्तक घेत असतो, त्यांना मदत करत असतो. त्याच पद्धतीनं हॉस्पिटलसाठीही माझ्याकडून फुल नाही, फुलाची पाकळी मी माझ्या समाजासाठी मदत करत असतो. गेले 7 ते 8 वर्ष मी समाजासाठी दिवस रात्र झटतो आहे. आता काही जण माझ्यावरती चिखलफेक करतायत, तर मगाशी पण सांगितलं आम्ही बाबासाहेबांच्या औलाद आहे. आमचं मनगट आम्ही कुणाकडे घाण ठेवत नाही आणि पैसे बिशाची आम्हाला काय भीक लागलेली नाही. आमच्या घरातले सगळे रोजंदारीला कामाला आहेत, शासकीय कामाला आहेत. मी स्वतः उद्योजक आहे, माझ्या स्कीम चालू आहेत. आदरणीय आमदार शशिकांत शिंदेंना माहीत आहे रमेश उबायाचा स्वभाव काय आहे. रमेश उबाये काय 54-58मध्ये विकला जाऊ शकतो का, त्यांनाही माहीत आहे. मी बिल्डर आहे, माझा छोटासा कारखाना आहे, आता हे हॉटेलसुद्धा माझं आहे. उद्योजक आहे मी. 20-25 लोकांना रोजगार देणारा माणूस आहे. 20-25 लोकांच्या चपल्या, बुटं, सतरंजा टाकणारा मी माणूस नाही. त्यामुळे जे चिखलफेक करतायत, तिथंही मी राष्ट्रवादीचा सामाजिक न्यायचा जिल्हाध्यक्ष असताना सत्ता ज्यावेळेस नव्हती त्यावेळेस पण मी आंदोलन आणि याच्या माध्यमातून आमच्या माणसांची कामं केलेली आहेत. त्यामुळे जी लोक म्हणतात पैसे घेऊन बोलणारा नेता रमेश उबाये वगैरे आहे, तर त्यांनी येऊन माझ्या अकाउंट्स चेक करावेत की कुठल्या नेत्याकडून मी पैसे घेतल्यात किंवा काय केल्यात. ते पण त्यांनी एकदा येऊन बघावं, तपासून बघावं. आणि मला तपासून बघण्यापेक्षा माझ्या आजूबाजूची जी लोक आहेत, ज्यांच्यासाठी मी काम केलं आहे, दिवसरात्र झटलो आहे, त्यांनी जाऊन विचारावं. नाही जर त्यांनी पायातले पायतान काढून तोंडात मारलं तर माझं पण नाव रमेश उबाये नाही. एवढं प्रामाणिकपणे निष्ठेने मी काम समाजासाठी करत असतो. आणि मेघाशी पण मी सांगितलं, बाबासाहेब आणि त्यांचं संविधान सोडलं तर आमच्यासाठी कुठलीही गोष्ट मोठी नाही, कुठलाही पक्ष मोठा नाही, कुठलाही नेता मोठा नाही. तुम्ही दारोदारी जर संविधान बदलणार आणि हे सांगून मतं मागायला जाणार असाल तर जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी, एवढं मी या ठिकाणी त्यांना नक्की सांगेन. मला असा एक प्रश्न विचारायचा आहे. आपण सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे सामाजिक न्यायाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना म्हणजे एकंदरीत आपले आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्याबरोबर चांगले कौटुंबिक संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत, म्हणजे चांगला स्नेह आहे. आज आपण आमदार महेशदादा शिंदे यांच्याबरोबर आहात. शशिकांत शिंदेंना राजकीय विरोध असेल, पण आत्ता आपले आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्याबरोबर कसे संबंध आहेत? पहिलं तर मी सगळ्यांना सांगतो, राजकारण वेगळं आहे, मैत्री वेगळी आहे, घरगुती संबंध वेगळे आहेत. कुणीही गपलत करू नका. ही तिन्ही एकत्र करून एकमेकांची डोकी फोडायला
कारण नेते एका ताटात जाऊन जेवू शकतात, बसू शकतात, एखादी कंपनी पार्टनरशिपमध्ये काढू शकतात. तर सर्वसामान्य माणसांना पण कळालं पाहिजे की आपण कुणाशी किती वाईटपणा घ्यावा आणि कुणाशी काय संबंध ठेवावेत. माझे दोन्ही नेत्यांशी घरगुती संबंध आहेत का, तर आहेत. तो काय माझा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणाशी संबंध ठेवायचे न ठेवायचे. पण राजकीय विरोध जर आहे का, तर तो पण 100% आहे. आमदार शशिकांत शिंदेंना माझा राजकीय विरोध आहे. माझा मागासवर्गीय बांधव त्यांना मतदान करणार नाही. त्यांनी आता किती पण बुलातापा, कितीही काय करू देत, आता इथनं पुढं आमचा समाज तुम्हाला बोलणार नाही. पण एकंदरीत आज आपण कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रचार करत आहात महायुतीचा, आमदार महेशदादा शिंदे साहेबांचा. कुठल्या नेमक्या मुद्द्यांवर आपण दलित समाजामध्ये जाऊन प्रचार करत आहात? विकासाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही पण 10 वर्ष आमदार होता, हे पण 5 वर्ष आमदार आहेत. 10 वर्षात तुम्ही निधी किती आणलात त्याची आकडेवारी करा. 5 वर्षात महेशदादांनी निधी किती आणला त्याची आकडेवारी करा. त्याहीपेक्षा मागासवर्गीय समाजात तुम्ही किती निधी आणला 10 वर्षातला तोही काढा. महेशदादांनी किती आणला तोही काढा. तुम्ही किती बेरोजगारांना, युवकांना रोजगार दिला हाताला 10 वर्षात? तुमचं कुणी हात अडवलेलं होतं का? तुम्ही जे आता म्हणता की IT पार्क आणतो, मोठे कारखाने आणतो, मग 10 वर्ष आपण काय झोपा काढत होतं? 10 वर्षात तुम्हाला समजलं नाही का की इथले युवक बेरोजगार आहेत? म्हणजे युवकांना जेवणाच्या आणि ह्याच्या सवयी लावण्यापेक्षा त्यांच्या हाताला जर रोजगार दिला असता तर आता हजारो शेकडो युवक तुमच्यासाठी दारोदार मतं मागायला गेले असते. तुम्हाला दारोदार जाऊन हातापाया पडून मतं मागायची गरज भासली नसती. आज महेशदादांच्या पाठीमागं लोक आहेत, त्यांचं विकास काम बघून आहेत, कोविडमधलं काम बघून आहेत. कुठलीही वाडी वस्ती त्यांनी ठेवली नाही की जिथं विकास केला नाही. पाणंद रस्तेसुद्धा खर्चाने केलेला तो आमदार आहे. आज शेतकऱ्याच्यासाठी पाण्याचा प्रश्न असेल, जे कटापूर योजना शेवटच्या टप्प्यात मार्गी लावण्याचा प्रश्न असेल, तोही महेशदादांकडून झाला आहे ना. आणि ते कुठं वाजागाजा करत नाहीत. त्यांच्यावरती खोटे आरोप केले जातात की ते गुंडशाही आणि दडपशाही. आता गुंडशाही आणि दडपशाही ह्या मतदारसंघात कुणी आणली आणि मुंबईवरनं माणसं कुणी आणली, ह्याचंसुद्धा त्यांनी खरं म्हणजे अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि एक साधा शिक्षकाचं पोरगं मुखात रामकृष्ण हरी म्हणतं आहे, बाबासाहेबांचा अनुयायी आहे, बाबासाहेबांना मानणारा तो नेता आहे. मग त्या महेशदादाला आता तुम्ही शेवटच्या टप्प्यात बोलायला काहीच नाही, तर मग तो गुंड आहे आणि तो दमदाट्या देतो आहे आणि तो धमक्या देतो. अरे त्याच्याकडे 5 मिनटं नाहीत, 2 तास झोपतोय तो. अख्खं दिवस रात्र मतदारसंघ आणि मतदारसंघातली विकास कामं ह्याच्यासाठी वाहून घेतले महेशदादानं. त्याच्याकडं असल्या फालतू गोष्टीसाठी वेळ नाही. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता, कारण हे रिकामटेकड्या माणसांचं काम आहे. त्यामुळं आम्ही विकासाचा मुद्दा बघून, मतदारसंघात झालेला विकास बघून महेशदादांकडे परत गेलो. आमचे आपापसातले काय वैयक्तिक मतभेद असतील ते माझ्या बहिणीनं रक्षाबंधनला राखी बांधली त्याच दिवशी संपल्यात. त्याचं भांडवल करून माझ्या खांद्यावरती कुणी बंदूक ठेवून कुणावरती किती गोळ्या घातल्यात त्याचा लेखाजोखा आता मला काढायला लावू नका. कारण तुमच्यामुळं किती लोकांचं नुकसान झालं आहे हे देखील मला माहीत आहे. त्यामुळं आता ही खांदा माझा आता जरा रिकामा झाला आहे बंदुकीनं. त्यामुळे मी 1 to 1 फेस टू फेस मी एकटासुद्धा लढू शकतो आणि मी कुणालाही घाबरत नाही. कारण बाबासाहेबांचं हे निळं वादळ आहे हे कोणी ह्या मतदारसंघात रोखू शकत नाही. रमेश उबायला काही जण फोन करतायत, आता थोड्या धमक्या पण येत आहेत, पण त्यांना पण 23 तारखेनंतर जशाच तसं उत्तर ह्यो पट्ट्या दिल्याशिवाय शांत बसणार नाही. अगदी आत्ताच आपण पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेशजी उबाळे साहेब यांच्याबरोबर आपण आज सविस्तर चर्चा केली व त्यांनी आपली रोखठोक सडेतोड अशी भूमिका मांडली. रमेश उबाळे साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आभार आहे.